आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार। आता एक वस्तू मला खूप दिवस झालं म्हणजे श्रावण महिना सुरू झाला तेव्हापासून घ्यायची होती। आता कोणती ती पुढं दाखवतेच। आता हे जे आहेत हे 2 तांबे आहेत, अगदी छोटे छोटेच आहेत पण खूप सुंदर आहेत दिसायला। आणि आजकाल तर या तांब्या पितळेच्या वस्तूची रेट एवढे वाढलेत, अगदी याला सोन्यामधले सोन्यासारखं महत्त्व आले म्हटलं तरी चालते। आता या ठिकाणी मी जी वस्तू ज्या खरेदी करायला गेले होते ती अगदी 2-4 दिवसापूर्वीच घेतली, पण ती मी आज वापरायला काढली, म्हणजे तांबे वापरायला काढले। आणि ही जी आहे ही गळती आहे। मला खूप दिवसापासून अभिषेकासाठी ही गळती नव्हती आणि मला ती घ्यायची होती, तर ती घ्यायला गेले, गळती घेतली आणि त्याबरोबर काही वस्तू आपल्याला तिथं गेलं की आणखी काहीतरी आवडतात, मग त्या पण आपण घेऊन येतो। त्यातच आता ही जी गळती आहे ती दिसायला तर एवढी छोटी दिसती पण भरपूर महाग आहे। आणि त्याला बुटकं जरी वरचं छोटं असलं तरी त्याला ते गळतीचं जे साईज असती त्याच्यामुळं काय ती खूप मला महाग वाटली आणि महागही भेटली ही। आणि त्याच्यानंतर तांबेही घेतले आणि तांबे अगदी जे की आपण लेकरांना बी अशी सवय लावली पाहिजे की देवपूजा किंवा जे आपले धार्मिक सणवार असतात किंवा जी आपण पूजा वगैरे करतो ती आपण लेकरांना पण तशी सवय लागावी म्हणून मी त्यांच्यासाठी म्हणून हे 2 तांबेही आणलेत आणि ही गळती। आता बाहेर गेलं आपण की त्याच्यासोबत आपल्याला नवीन काहीतरी दिसतं। आता मला हे चहाचं पातेलं खूप दिवसापासून पितळेचं पातेलं घ्यायचं होतं आणि तेही मी त्याच्यासोबत घेतलं। आता तांब्या पितळेचे भांडे तर एवढे महाग झालेत ना, आधीच्या काळामध्ये एवढे होते ते खूप लोकांनी मोडीत घातले, पण आता त्याचंच खूप महत्त्व वाढले। आणि पितळेच्या पातेल्यातला चहा प्यावा म्हणून मी पातेले पण घेतले। आणि त्याच्यानंतर आज दुसरा सोमवार होता आणि पूजा वगैरे झाली, त्याच्यानंतर आरती झाली। अशा प्रकारे आज दुसरा सोमवार संपला आणि दुसऱ्या सोमवारी मात्र मी ही गळती लावली आणि त्याच्यानंतर मग पूजा केली। श्रावणातला सोमवार जरी असला तरी आज एकादशी पण आहे। तसं पाहिलं तर काल पण एकादशी होती आणि आजही आहे। सोमवारची एकादशी आली की असं म्हणतात हरी आणि हर या दोन्हीची पूजा होते। तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।